काय बाई कवाचं बोलवलंय मी याला बांट्याला, अजून याय नाही. कवाची बसले, बसन बसन जाईन नाही तर निघून. का वेळ असतो का कुठं येड्यावानी बसवलं इथं. कुणी पाहिलं तर काय म्हणते आता, येड्या माणसाने बसली म्हणते बाया कमून. काय ग बच्चा, इतकं वेळ असतो का कुठं? लागला थोडा फार उशीर. जाऊ मला नाही बोलायचं, मी चालले जाऊन ते तो नाही. जोडीदार भेटला होता. अगं तसं नको करू. जोडीदार भेटला होता मापल्यावाला, तो पाहिला जुना जोडीदार होता दोस्त. तो भेटला मध्येच रस्त्याने. तो मला कुठे चालला, मला कुठं नाही इथं कामाला चाललोय म्हणलं. त्याला चाट मारली थोडी. ह्या इथं काम आहे म्हणलं. मग हे आलो म्हणलं, मला ऊस घेऊन यायचं म्हणलं जनावराला. काय म्हणती? माझा नवरा नीट असता ना, मी कशाला त्याच्याकडून घटस्फोट घेतला असता. काय आलं मग तुझ्या नवऱ्याला? काय झालं म्हणजे? हा? तुला माहिती ना चांगलं, माझा आणि त्याचा घटस्फोट झालाय म्हणून. आणि तू दारू पितो, बाया घेऊन हिंडतो, म्हणून मला ही वेळ आली. हे बघ वैशे, मी काय म्हणतो, मग आपलं पहिल्यापासून तर लग्न झालंच नाही, तुला माहिती हो. मला असं काही छंद नाही. आता हे कसं तू पहिल्यापासूनच होतं हो, पिरियम काय? पिरियम. हा हा, म्हणून मग म्हणलं आता मग आपण दोघं करू ना काय पिरियम. प्रेम करू, पण लग्न बी करायला लागेल ना. असं काय करतो नुसतं तिथं लोकांच्या वावरात येऊन बसायचं? नाही मग करू ना 4-6 वर्षाने लगीन. काय मग आता वय राहिलंय का लग्नाचं? आता 4-6 वर्ष तू तर परमात्मा राहूशी ना, आता काठी घेऊन हिंडशील. एवढ्या लवकर नको लग्न, मला बी वाटतं आता जरा. नाही काही खरं रे बापरे. मग तर तुला काय नवर देवे अगं, आता शिकत मला काय 25-26 लागलेला असेल एखाद्या वेळेस. एखाद्या वेळेस. मग त्याचं काय सांगते ते? खरंय. मी काय म्हातारा थोडं झालं अजून. मग किती नाव तर नाही मी कसं येड्या दिसायला, दांडगा तोडगा एकदम भारी. खरंय खरंय. तुला आपल्यासारखा असं दोस्त भेटन का? नाही ना मग बायो, काय 16 वर्षाचं पोरग भेटलंय मला. पैसे आपण जाऊ ना फिरायला, कुठं? जाऊ ना गोव्याला. गोव्याला? हा, गप्पे बाबा, इथं भेटतोय तेच लय झालं. अगं तुला तिकडे 2-4 ड्रेस घेईन ना मी. एवढ्याला घाल नको मला नको घेऊ ड्रेस. तू ये बघ, लग्न करायचं बघ. येडाय का? असं कवर भेटणार आहे आपण बाहेर? मग करायचं का लग्न? आता तू तर म्हणतो 2-4 वर्षांनी करायचंय, मा वय नाही. हा, मी तेच म्हणलं. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी, येना हसत खेळत येना सखे ग साजनी, येना. भारी गाणं म्हणला. तू मला लय आवडतेस बर का पहिल्यापासून. पण हाय ना. पैसे हा काही म्हण, मग हे लय तुपल्यावर लय पिरियम झालेलं आहे. हा ना, हाय की नाही? माझं पण आहे. हाय ना. लादी आपला दोघाचा थोडा नाही भारी दिसत आहे. एक नंबर दिसेल. हाय ना. काय नाही बसलो होतो आम्ही. असंच गप्पा मारतो. काय जवळ गाव साधं तुम्हाला चुहावर. माहिती नाही. हो. चुहावर आहे का? हा, नाही आम्ही ना बसलो फक्त आजच बोलत होतो. बसलो होतो, गप्पा मारत होतो. ऊन झालेलं लय, सावलीला बसलो होतो है ना. हा, सावलीला हम्म. काय चाललं होतं मी ऐकलं नाही काय तुमचं? हा, बोला ना. तुझं बोल बुवा. हा, तुम्ही काय बोलू? हा, माझं काय नाही तुम्हाला बोलताय. बाया माणसाचं चालत तू. तुम्हाला इथं लपडे करायला माहित वावर अहो लपड नाही करत दादा. नाही, आम्ही दोघं नवरा बायको आहेत आहे ना. नवरा बायको आहे हा, गळ्यात कुठं काय? गळ्यात मग ते आंघोळ करता विसरून राहिलं नानीतच आहे ना. नवरा बायको अशी काय हिंडते दुसऱ्याच्या वावर? हा? अहो दोघं गावातले आहेत आणि तो याचा घटस्फोट झालाय हा, आणि याचं बिगार लग्नाचं आहे. ते काय झालंय माहिती का? अहो माझा घटस्फोट झालाय आणि मग आता घटस्फोट झाला म्हणल्यावर मग लग्न तर करावंच लागेल ना परत. करणार. एकटी थोडी ना राहता येणार आहे मला. मग आमच्या दोघांचं मन जुळलं म्हटल्यावर मग म्हणलं नाही का लग्न करून कसं आहे टाकू. ना, आमच्या गावची सरपंच लय चांगली. हा? मी त्यांना सांगतो तुमचं नाव. हा. आपले सरपंच हा, हे तुमचं लग्न सुद्धा लावून देते. लग्न लावतील का नक्की? का जोडपून काढतील? नाही नाही, लग्न लावते. लावतील ना. हा, म्हणजे काय पैसे? होईल, मला त्रास होणार नाही हो माझ्या वावरात. चालतंय. आता लगेच निघा इथून. हो, हा. मी सांगतो सरपंच झालं. हा, त्यांच्या पाद्यावर लग्न लावून देतील ना. हा हा, हा, मग दम म्हणा. काय करायचं? उठून जा लवकर. हा, आता जातो लगेच जातो. निघणार आहे आम्ही. लगेच आम्ही चाललो आता. गेला बाबा ह्यो कवारी जीव टाकला होता. हो, हा? पण आपलं लग्न झालं पण त्या हा. किती भारी होईल ना. लय भारी होईल वैशे. खरं काय बोल केलं? शकतो राहायला मला थोडं आवडा विराव काय असं ते असं भाऊ. मला आहे ना रात्रंदिवस आहे ना झोपच येत नाही. हा, झोपा लागलो का
सारखी मग आपल्या डोळ्या पुढे तूच दिसती. हो खरं. मागाकडे पाहिलं तरी तूच दिसती. हा पाहिलं म्हणलं हवा घालते काय काय ना मला वैशी. हा हा जिकडं पावा तिकडं तूच दिसती. इकडं पावा तर तिकडं, तिकडं पावा तिकडं. बरं जाऊ दे हो. ते सोड. परत मालक यायच्या आधी ना आपल्या इथून निघा लागल. बस मालक बिलक जाऊ दे ते गेलं ते मालक. आता बसू आपण गप्पा बिप्पा मारू जरा पिर म्हणजे आपल्या दोघाच्या बर आहे की नाही. हं. अरे झुमका गिरा रे चमेली के बाजार में, झुमका गिरा झुमका होय 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 झुमका. ऐक ना अक्षय, बोल ना. कधी लग्न करणार माझ्यासोबत? लग्न करणार आहे ना, पण तुझा नेमकं घटस्फोट झाला कशामुळं का? माझा नवरा खूप म्हणजे दिवसरात्र दारू प्यायचा आणि खूप मारायचा मला. किती दिवस सहन करणार रे? सांग ना, एक सहनशीलता असते माणसामध्ये. बरोबर आहे तुझं. मग तू आवाज नाही उठवणार तर कोण उठवणार आहे? म्हणून- असे माणसं पैसे राहायचंच नाही. हम्म, पण मी बघ ना ग, मी कधी ना दारू पिलो, हम्म. कधी ना माझ्या बायकोवर हात उचलला, तरी मला सोडून गेली आणि दुसऱ्या संग लग्न केलं, मला घटस्फोट दिला. माझं काय चुकलं होतं? पण जाऊ दे, तिचं आधीच प्रेम होतं तर माझ्या संग लग्न नव्हतं करायचं ना. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ. मी तुला इतकं प्रेम करेल की तू तिला पण विसरून जाईल. नाही ते ना वरच्याच्याच हातात होतं आपल्याला मिळवायचं. हो. मग आपल्याला एकत्र आणलं तिने, हा त्याच्यामुळे तुझ्या नवऱ्याला तू घटस्फोट दिला हा आणि माझ्या बायकोने मला दिला. हा. जाऊ दे, मग आपण ना लग्न करू. पटकन लग्न करू अक्षय. कधीपर्यंत दुसऱ्यांच्या वावरमध्ये असं बसायचं आपण? अगं पण घरी बी सांगावं लागेल ना माझ्या. प्रेम करताना विचारलं होतं का तू घरी? मग तू सांगितलं का घरी? नाही, मी नाही मग मग मला कसं काय म्हणते? मी सांगेल ना. आता पहिले तू ये ना घरी, सांग. तू घरी सांग, मग माझ्या घरी ये. मग मी सांगते माझ्या मम्मी पप्पांना. तसं नाही, मग तू बी तुझ्या मम्मी पप्पाला सांग, मी माझ्या मम्मी पप्पाला सांगतो. आपण रोडवर भेटू कुठेतरी, म्हणजे तुझ्या बी घरी नको आणि माझ्या बी घरी नको. हा? चाल, पण तू सांग ना अक्षय, अगं मी कधीपर्यंत सांगतो. असं राहायचं रे? बरं मी ते काय म्हणतो ते जाऊ दे. हा आपण ना मस्तपैकी ना कुठेतरी पिक्चरला जाऊ, हा कुठेतरी फिरायला जाऊ, हा तर लांब कुठेतरी जाऊ आपण महिनाभर, हा. आणि इकडे येतच नाही. हम्म. एखादं पोरगच घेऊन येऊ. काय? पोरग मग घरचे लगेच म्हणजे तिकडे आपण रजिस्टर मॅरेज करू आणि इकडे पोरगच घेऊन येऊ. नाही नाही, घरच्यांना विचारून संग लग्न करणार मी, असं नाही. घरच्यांना विचारून थोडी पोरं आपल्याला हे करता येतील. पोरं तर आपल्या दोघांच्या सोबत. अक्षय, मी लग्नाचं बोलले रे तुला. मग लग्नाला पोरं नको. पोरं पाहिजे, पण लग्न झाल्यानंतर ना घरच्यांना विचार माझ्या. आणि इकडे ते वारं आलं. ते बाहेरचं जाऊ, तुम्हाला खाऊ घाल ना. अजून देऊ? हम्म. ऐ, अय्यो, काय चाललंय? हे मुंगे लाल, ते लाल मुंगे नाही, हे काय होतं? हे खायला आलं तुमच्या वारात? हा हा दा. हा काय मी म्हणते? ऐकलं नाही काय चाललंय तुमचं. काय ऐकलं तुम्ही? ओळखीत नाही का मी तुम्हाला? ते हा? तुम्हाला तर माहिती ना आता सगळ्या गोष्टी. हिचा घटस्फोट झालेला आहे. माझा नाही झालेला बाई. मला माझ्या बायकोने सोडून गेली का 3 वर्ष झाले, तिनेच घटस्फोट दिला. मग मी लग्न करावं का नाही? मग काय असंच राहू काय? मग तुम्हाला लपडे करायला इथं माझ्याच वावर गावस होतं का? अहो तुमचं वावर जरा निवंत, इथं कोण येत नाही ना. तिकडं मग त्या केळीच्या झाडाखाली आता येता आलो तर तिथं एक बसलंय. कोण तिकडे तिकडे कोण बसलं होतं? लपड्याचं वावर आहे. नाही आम्ही आता लगेच निघणारच होतो, जे चाललोच होतो आम्ही. हा बस चालत. नाही का? थोडं ऊन नाही येत, थोडा वेळ बसलो असतो. थोडं झोपायचं होतं आम्हाला. लग्न करायचंय का तुम्हाला? हा हा हो. तुम्ही जाता गेलो? हा आमच्या खरंच. गावचे सरपंच आहे ना, हा ते चांगले, ते बरोबर लग्न लावून देते. त्यांना सांगतो मी, या अक्षाचं आणि हिचं लग्न लावून द्या. एकाने मला माझा त्रास कमी होईल मग वावरात. अहो, आम्ही वावर बाकी काही नाही करायचं, उपटीत तुपटीत काही नाही आम्ही. मी वाढवची बघा तो, याला एक फळ ठेवलंय का तुम्ही? ते एक हिला आवडत होते. एकच खाल्ले. एकच खाल्लंय. दोनच खाल्ले हे ना अक्षय. हा हा. तेवढं मग सांगा ना, मग त्याला आताच बोलून घ्या इथं. हा हा, इथेच लावून टाकायचं आपण लग्न. तिथे वावरात बोलू का? त्यांच्या घरी जावं लागेल आपल्याला. नाही तर तुम्हीच करा ना, आमचं दोघांच करता. मंडप बिंडप टाका इथं, तुमची पोरगी म्हणून कन्यादान करा तुम्ही. गरीबाकडे करा जरा, गरीबाचं भलं काहीतरी. नाही, सरपंचाच्याच हाताने होईल तुमचं लग्न. सरपंच करून देईल का आपलं लग्न? चांगले येतं, मी ऐकलेले करून. चांगले येते. आम्ही निघतो लगेच. सांग त्यांना सांग, सरपंच कडे आम्हाला घेऊन चला. मग आम्हाला घेऊन नाही तर त्यांना बोलवा इकडं. बरोबर सांगतो मी. आम्ही निघतो लगेच. काय होईल तुमचे लग्न लावून दिले, मला हे उद्योग नाही होणार. हा
नाही तर अजून थोड्या वेळानच त्याला पोरच झाले असते गेट कशाला उगाच आडीन ते 2000 रुपये यायचं असलं तर कुठं इथं असे लफडे करायला नाही आमचं लफडं नाही, आमचं प्रेम आहे एकामेकावर. आणि लग्न करणार आहे आम्ही लग्न करणार आहे. कुठे गळ्यात मणी मंगळसूत्र लफडं नाही प्रेम आहे. ते पोट झालाय घटच पोट झालाय घटस्फोट. मी घालणार आहे आता माझ्या नावाचं मणी हा. मंगळसूत्र. बरोबर घालतो बा सरपंचाच्या कानावर घालतो. निघतो आम्ही लगेच हा इथं थांबू नका लगेच निघा. आणि लगेच लगेच एकाच चालू लगेच चाललो. लगेच तुम्ही गेले का आम्ही लगेच निघतो. हा, जा मग लगेच निघतो त्याच्यामुळे बघितलं का तू? बघितलं असं इज्जतीचं भाजीपाला होते. आपण तुला किती ना बोलले मी लग्न कर. अगं होऊ दे ना. कधी लग्न करशील मग? लग्न मला करणार. नको सांगू आता. ते सांगते सरपंचकडे जाऊ आपण. त्यांना आधी इथे बोलवायला चांगलं नाही वाटणार, ते इतके मोठे माणूस आहे. आपण जाऊ त्यांच्याकडे. कोणत्या तोंडाने जायचं आपण. कोणत्या तोंडाने प्रेम केला बघा, चुकी नाही केलेली. हा, तुझं तेवढं. कसं मला ते पहिलं ते तसं झाल्यापासून भीतीच वाटते का म्हणून तर तो आहे ना आता मी नाही घाबरणार. हा नाही घाबरणार मी अजिबात नाही. कोणालाच नाही. एक मिनिट. हम्म. तुला तिकडे जाऊन बोलायचंय, मी नाही बोलणार तिकडे. मी कसं बोलायचं, पोरगी आहे मी. तो बी बोलू लागणार. तो लग्न करायचं ना हा, दोघांनी सारखं बघ. दोघांसोबत बोलायचं. मग चालायचं. नाही थोड्या वेळ बसून गप्पा मार चालेल. मग जाऊ आपण. हम्म. मग लिपस्टिक चांगली तुझी नाही नकपालीच म्हणतात त्याला. नाही पण म्हणतो तशी त्याला. तू कसं लग्न करणार रे माझ्यासोबत? अगं मला त्याला साडी सांगणार, तू तुम्हाला ड्रेस उचलून आणणार. असंच आहे का माझं. मी जरा नाही चांगलंय तू पागलच चांगलाय. तर माझा नवरा डोक्यानं हे हुशार होता ना, तो दारू प्यायचं गट 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 गट. कशाला मागितलं पूर्ण पैसे दारू मध्ये मी नाही घेत. हा तुला त्रास होतो आता का? मला नाही घ्यायचं नाव अच्छा, जाऊ त्याचं. तुला कोणी पहिला नवरा नव्हता, मला कोणी पहिली बायको नव्हती. तूच माझी पहिली आणि मी तुझा पहिला नवरा. किती छान आहे रे अक्षय, तू किती प्रेम करतो रे मला. काहीच टाइम नाही झाला आपण अजून गप्पा मारू. काहीच नाही झालं. माझी आई येईल. अरे अक्षय ऐक ना, तिला एवढेल मला. कोण? माझी आई. कशाला अरे तू दोन लेकरं आई व्हायची ना आता आपलं लग्न झालं. तू काय करीत बसली. फक्त दोनच पाहिजे. किती पाहिजे पाच पाहिजे. असंच बसतो का रे गपचिप? काही तर बोल ना. तुला माहिती आहे की माझा नवरा पण असाच होता पहिला, म्हणून तर मी त्याला सोडून दिलं. एक सोडून 3 लपडे होते त्याची. अरे बापरे ती मग मी कशासाठी घटस्फोट घेतलाय? अगं मी आहे ना, तू कशाला ताण घेते. जाऊ दे न करू. आता आपण दोघं लग्न करू आणि सुखाचा संसार मांडू आपला. केव्हा करायचं? हेच आता येणाऱ्या काही 2-4 वर्षात. आता तर आपल्याला किती 1.5 वर्ष झाली. जाऊ दे, मला काय तुझं खरंच वाटत नाही. अगं मला पैसा कमवू दे थोडा. कारण की आपल्याला आता मी जर पैसा नाही कमवला तर मग आपलं समजा पुढचं भविष्य कसं होईल तुला माहित नाही का. पैसा नसल्यावर आपल्याला काय होईल माहिती आहे का. पैसा नसल्यावर आपल्या जवळ काय होत नाही पैसे नसल्यानंतर. तर लग्न कर, आपण दोघं कमवू मस्त. मी ना कशाचं हॉटेल बिटेल टाकते, तू काय कर चहाची टपरी चालव, मी हॉटेल टाकते. पण करूया ना लवकर लग्न प्लीज. मला कोणच प्रेम करणार नाही. माझ्या नवरा पण तसला आणि तूही तसलाच आहे. चल राहू दे. तसं नाहीये. मला खरंच ना नाही राहत तुझ्याशिवाय डारे. बरं ठीक आहे. अच्छा आपण करू लग्न. आज आज कुठं आज नाही. मग कवा? मी सांगतो योग्य वेळ आली ना आपण करू लग्न. घरच्यांना आपला विरोध आहे या नात्याला माहिती आहे का. मग तू त्यामुळे. कवा सांगणार? म्हातारी झालं लग्न करायचं का? आता माझं 35 चालू आहे. 35 हा मग आणि माझं 20 चालू आहे. बावळट 20 आहे का रे? तू माझ्यापेक्षा मोठा दिसतो. काही खोटं बोलते. जाऊ दे. माझी त्या नवऱ्यापाशी मी ना किती दिवस काढले तुला सांगते. 22 दिवस, सॉरी 22 वर्षे 22 काढली. वर्ष. अरे बापरे, म्हणजे तेवढं तर माझंच वय जाऊन गेलं तेवढं. मग आता तू लहान होता, मला काय माहिती तू माझं प्रेम करशील, मी प्रेमात पडेल. जाऊ दे यार ना. आता मला 5 वर्ष तर तुझ्या सोबत घालवू दे ना प्लीज. काय मला तर काय ना कळतच नाही. कसं माहितीये का, गावच्यांना लई विरोध आहे आपल्या या नात्याला माहितीये का. त्याच्यामुळं आपण या शेतात येतो बसतो. आता या शेतात आपलं जर कोणी बघितलं तर मग अवघड व्हायची काम माहिती का. जाऊ दे, कळू दे. कळलं तर मी काय भेट नाही. तू भेटतोय का? नाही मी कोण म्हणे भेटतो. मी कोणाच्या बाबाला भेट नाही. मग कोणाच्या बापाचं आहे का हे? असेल तर असेल, त्यांना काय व्हायचंय, काय गरज आहे? मी तसं नाहीये. मग मामा ते कोण आहे? मामा तुमचे? आगे बडो छुट्टा नहीं है मेरे पास. हाँ छुट्टा नहीं है. आगे बढ़ो. कोण इथं कुठं आले तुम्ही? आम्ही इथं आहे. माझी बायको ही. हे बघा माझ्या खिशात मंगळसूत्र पण आहे बघा. काय तिच्या हे बघा गळ्यात? काय आहे नाही. तुटलंय. तुटलं होतं ते मी कानात ठेवलं होतं खिशात. हा काय हे असं- वावर माझं आहे.
तुमचं वावर आहे तुमचा दादा आम्ही ना तुम्हाला मी खरखर सांगते हे मीला लग्न करणार आहे आता म्हणजे संध्याकाळी आता तुम्हाला माझंच वावर गावासलं की इथं लफडे करायला. तसं नाही ऊन लागत होतं. ऊन लागत होतं ना आणि तुमचं वावर ना बघा ना किती सुंदर आहे बघा. तुम्ही किती फळं बिळाला आणले समजा की भूक लागली तर लगेच असं तोडून खायला काही पण हा, मी तुमच्याकरता बनवलंय का एवढं सुंदर आहे सारं. नाही कसं आहे बघा आम्ही तोडलं पण आहे बघा नाही म्हणजे नाही आम्हाला ते दादा तुम्ही देऊन म्हणजे आम्ही असं खायला बनवलो म्हणजे समजून घ्या ना तुम्ही आता काय आमचं प्रेम तुम्ही असं तोडायला आले का? नाही तुम्हाला पण देतो ना आम्ही खायला आपण खाऊ ना ते आमच्याच येते त्यांचे पैसे दे पैसे दे पैसे देतो मी तुम्हाला काय नाही, मला सांगा फोन पे मारतो तुम्हाला मी किती किती तुमचे पैसे झालेले आहे त्याची बघा. किंमत लावतो का? मग आता काय करू तुम्ही म्हणता असं ते कोण पैसे नको देऊ पण परत तोडू नको. बरं ठीक आहे नाही तोडणार आणि चल उठा वा पण ऐका ना मी काय म्हणतो आमचं गावात नका सांगू Please. तेवढी गावात नाही आता आहे ना तुमचं नाव सरपंचाला सांगा तुम्ही. अयो हे वावरात असे लफडे सरपंच करते. नको, ते सरपंच. सर तुमचं लग्न लावून देतील. लग्न लावून देतील का आमची वाट लावून देतील लग्न लावून देतील म्हणजे मला त्रास होणार नाही. अयो असं म्हणता का आणि आता वॉचमॅन होतो मी कॅमेरेला येतो जरी आले नाही तर 2000 रुपये पावती पाडायची आणि मग आत यायचं. 2000 हा आणि हे अशी लुस्कान भरपाई केली ना ते सुद्धा भरपाई करून घेतो तुमच्याकडून. नाही आता आम्ही लगेच जातो जातो मी आता सरपंचाला सांगतो तुमचं नाव हो देतील लग्न जातो लावून. चल चल लोक आता कसं रे बस तुम्ही तर आज आपले गावात सांगितलं असतं सगळं त्यांनी मा बापाला कळलं असतं मा बापाला लय मारलं असतं मला. अरे ती जाऊ दे पण मला लई खुशी झाली तुला माहितीये का ते काय बोलले सरपंचाला सांगतो आणि आपल्या दोघांचं लग्न लावून देते मी हा, सरपंच तसे चांगले माणूस आहे बरं हो लग्न हो. खाल्ले होतो क्या अगं तू ऐक ना आज मी काय म्हणतोय ते गाणं काय म्हणते मला लई खुशी झाली. अगं मी काय म्हणतो ऐक ते जाऊ दे सगळं आता आपलं लग्न झालं ना मग आपण मस्त हनीमूनला मस्त बाली बिलीला जाऊ नाही का मस्त तिकडं हो हा मस्त लांब लांब जाऊ परदेशात आपण हो बघ ना आपण घरी झालो ना यांच्या शेतात आणि काही आलो. नाही माझ्या बापाचं आहे 1.5 एकर ते फोकून दिलं मी असंच ते पण हो? तुझ्यासाठी या मग चल हा. चल ना मग जाऊया ना मग चल ना मग वाट कसली बघते पैसे आहेत का तुझ्याकडे एक काम करू आपण सरपंचाकडे जाऊ सरपंच आपलं लग्न लावून दिलं तर चांगलंच आहे बरं मग घरी जाऊ चल पण आता जाता मला थंड प्यायचं नाही प्लीज प्लीज बस चल तुला मस्त लस्सी पिऊ घालतो मी बाळू मामाची लस्सी पिऊ घालतो तुला चल लस्सी आवडते ना मग आपण लस्सी पिऊ चल हो आयला असे तिन्ही जोडपे अजून इथंच आहेत. हे ना एका दिवशी माया चांगलं टेन ह्याचे उद्योग करते तिथं. म्हणत्या अक्षा मला माहिती आहे तुम्ही इथंच आहेत पटक्यान इकडे या. महेश तू या इकडं. हेच रगेल येत अजूनही आहे ना. काय झालं तुम्हाला मी जायला सांगितलं होतं ना. हा अरे काय झालं तुम्हाला जायला सांगितलं होतं ना मी. हा नाही निघलोच होतो निघलोच होतो काय तुम्हाला प्रेमात सांगितलं होतं तुम्ही असे काही उद्योग करताना मला लफडे वाढून ठेवता इथं. हा ते आम्हाला लग्न करायचंय ना मग तुम्हाला मी म्हणलं होतं ना जा तुम्ही कुठं जाऊ आम्ही सरपंचाकडं. पण लग्न लावायचं आता आम्ही कुठे जाणार आहे आणि आम्ही कसं जाणार तुम्ही सरपंच बोला होणार आता सरपंचाला इथं बोला. बोलले ना आता एवढे मोठे माणूस त्यांना इथं बोलायचं का त्यांच्या घरी चला म्हणलं होतं, तुम्हाला जा म्हणलं होतं मी आलो मागून. घरी पण जाऊ आता आम्ही कसं जाणार तुमच्यासारखा शहाणा माणूस असला तुम्ही घेऊन गेले तर मग जरा बरं. नाही तुम्ही घेऊन चला आम्हाला बरं चला आम्हाला मीच तुम्ही घेऊन लग्न जातो. लावून द्या. तुम्ही घेऊन चला म्हणजे काय होईल मला परत त्रास होणार नाही. हा. आणि लग्न लावून दिलं ना मग बिंदाशा कारण काय घोटाळा होणार नाही मग. मग जमल नाही इथे आम्ही. लग्न लावून घेऊ. हा, चल 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 आता लग्न लावून घेऊ आज हा कोण कोण आलं मग ग्रामपंचायत मध्ये बरोबर उद्या मीटिंग आहे म्हणून सांगा. हा चालेल सगळ्यांना सांग फोन करून. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार हा, काय संतोष भाऊ काय नाही आलतो तुमच्याकडे. हे माझ्या वावरात सकाळी गेलो नाही हे जोड्या तिन्ही लफडे चालू होते. हा हा आता यांचे घटस्फोट झालेले मस्त मला माहिती पण हा की वर्ग दुसरा हे बी ह्यो बी तिघांचे 3 झाडाखाली लफडे बी कोणी केळं तोडीत आहे कोणी ते खरबुज तोडीत आहे लफडे करतेत हा हे उद्योग करतेत. आता हिचं आणि हिचा घटस्फोट झालेला मला माहिती. बर
आणि या तिघांचे तर लग्नच नाही झाले. हा माझा घटस्फोट झालाय. याचा झालेला आहे हा घटस्फोट. हा ती आता घटस्फोट झालेला आहे नाही का. हा लग्न वय नाहीये तुझं वय आहे. तुम्ही म्हणलं 4 वर्ष तुझं वय नाही. त्याला बुटा नाही का आता आहे ना, चप्पल चप्पल पाय याचं वय नाही. फार वर चालत मस्तात गावऱ्या गेल्यात ना. हा, पिकलाय सारा देऊन तो वय नाही. वय नाही काही सांगा तो. बर तुमच्या वावरामध्ये हा नेहमी येतात का नेहमी खरं. वैतागलोय मी आणला हाणून एक हाणून. काम करू ना मग लग्नच लावून टाकू. सांगितलं ना त्यांना. जाऊ द्या. काय झालंय माहितीये का तुझं आहे की इच्छा आहे तुमचं आहे आमची पहिल्यापासूनच आहे. पहिले बसून भेटल्यापासून. बरं 2चे 4 हात होते. हा. 2चे 4 यांचे इकडे 2चे 4 तिकडे 2चे 4 हा. आणि संसार प्रपंच मार्गी लागतील बुवा. संसार परपंच मार्ग हा? लागतील आणि ते बी अधिकृत होते ना आले वावरात तर या मग नंतर काय अडचण नाही. असं पण का? असे काय कुठाने वाढले म्हणजे मला बघावं लागेल. हा एकदम बरोबर. काही लफडे जर हा. वाटले बरोबर आहे. बर मग काय मग एवढं जर होतात मग लग्न मग यायचं नाही तर मग माझ्याकडं मी लावून दिले असते. आमचं धाडस नव्हतं ना होत. नाही ते सामूहिक विवाह जे आहे ना हा. आपण तसंच करून टाकू. अजून 1-2 तोड्या जर असल्या ना हा. त्या बघू आणि 1-2 दिवसातच लावून टाकू. काय डोक्याला ताण नको. हा हा चालून. हाय लग्न झाल्यावर नाही जाणार का तुम्ही यांच्या वावरात. हा मग आता आम्हाला मूड असला तर मग जाऊ त्यांना असं आम्ही तर आहे ना, त्याला बाहेर चाललेलो आहे. हा मी नाही जाणार त्यांच्या वावरात. आम्ही बाहेर जाणार आहे. नाही नाही त्यांना सांगितलंय ना आता लग्न झाल्यावर जर आले तर 2000 रुपये तुम्हाला हे हा, तिकीट. बरोबर बरोबर हा. तुमचं वातावरण तसंच केलं तुम्ही. वातावरण. बरोबर आहे 2000 आम्ही घरीच थांबू. आम्हाला फक्त संसार द्या. असं का बरं ठीक 5 आहे. भांडे, 5 माझ्यातर्फे ना तुमचे 3 जर प्रपंच मार्गी लागते तर काय अडचण आहे. हा. नाहीतरी ह्या तिघीचे घटस्फोट झालेले आहेत. त्यांनी ते हिच्या बापाने मला हिच्या आईने पण मला एकदा सांगितलं होतं हम्म. बघा असं दुसऱ्याचा नवर देऊ. आता दुसऱ्याचं कशाचं एवढाच आहे दुसऱ्याचा हा. काय बाकी हे तर फ्रेशच आहेत. येत नाही यांचं यांना बायका दोघांचं कोणी दिल्या नसत्या. हा? ते बरोबर जुळून घेतलं बा जुळून त्यांनी. घेतलं ते. हा असं आहे. चला मग एक काम करा तुमच्या जन्मतारखा हे ते पत्रिका आपण बघून घेऊ. हा? आणि सगळ्यांचं एकत्रितच लावून टाकू. हा चालतंय. उद्या किंवा परवाच अजून 1-2 जोड्या असल्या गावात फोन करून तर मी सांगतो. आज नाही व्हायचं का आता? अरे कपडे लत्ते घेणं तुमचं सगळं मीच करतो ना भाऊ. कित्येक विवाह लावून दिलेत. हा मोजक्या माणसामध्ये आपलं. कपडे घे ना 4-4, 5-5 जणांना भांडे लगेच देऊ. हा न मंदिरातच लावून टाकू. हा. हा चालेल. हा आणि हे तो अजून मग गावभर गाणे म्हणत असतोय. हा म्हणते एखादं गाणं. हा म्हणते म्हण रे एखादं गाणं म्हणू का. हा लगबग माझ्या रायाची. हम्म. अहो लगबग माझ्या रायाची गळजे जुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. हौस मला मोठी गड पायाची. अव हौस मला मोठी गड पायाची गळजे जुरी जायाची आणि गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बाया. थांब आणि हे एवढं असं काय असा डान्स करतात काय. हा फक्त गाडी घुंगराची म्हण आणि मी करून दाखवतोय असं. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. असा डान्स करायचा ना. चला मी आहे ना सगळ्यांचे फोन नंबर बर का म्हणते तुझ्याकडे घे. तू इथं थांब यांना जाऊ दे. सगळ्यांचे फोन नंबर आहेत का यांचे. आता काय एकच आहेत ना तुझ्याकडे आहेत का. हा ठीक आहे या संतोष भाऊ तुम्ही जा तू थांब रे. हा लगेच आपण सगळं काही पुढची तयारी मी करू. पण थांबू का सरपंच साहेब. थांबायचं तर थांब. मी थांबते ना हो. हा बरं तुम्ही थांबा या चहा पाणी घेऊ आपण. चला या.